ओके, थँक्यू. ओके, पहा आज आपण DPP फर्स्ट कंप्लीट करू आणि DPP 2 तुम्हाला जाताना मिळून जाईल. बरोबर आहे. आणि उद्या येताना लक्ष द्या, आता इकडे माझ्याकडे लक्ष. DPP 2 मधले क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. जमत नसेल तर बिनधास्त सोल्युशन पाहायचे. सुरुवातीला सोल्युशन पाहायची गरज भासते. बरोबर आहे. पण जे सोल्युशन्स आहेत ते बुकिश मेथडचे आहेत. आपली मेथड त्यापेक्षा थोडी डिफरंट आहे. व्यवस्थित बसा, है ना. आणि नंतर मग मी तुमच्याकडनं इथेही करून घेईल. ठीक आहे. आणि सेकंड जो DPP आहे तो आहे डायमेन्शन्सवरचा. कशावरचा आहे? डायमेन्शन्सवरचा. आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, डायमेन्शन्स रिलेटेडच आहे, तर त्यावरचंही आहे. ओके, पहा तर कुठपर्यंत आलो होतो आपण? 56 झाले होते. नंतर पहा, लक्ष द्या, SI युनिट ऑफ इंटेन्सिटी. इकडे लक्ष द्या, इथे माझ्याकडे लक्ष. 56 झाला होता, चालू होता. अच्छा, म्हणजे हा घ्यायची गरज नाही आता आपली. ओके, तर 56 सरफेस टेन्शन. ओके, हे तुम्हाला माहीत नाही. ओके, पहा, लक्ष द्या, पूर्ण 100% लक्ष. लक्ष द्या इकडे. ह्या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या चॅप्टर्समधले कॉन्सेप्ट येत राहतात. त्यामुळे इथे टर्म्स ज्या आहेत ना, पाहिजे तेवढ्या क्लिअर होत नाही. पण आपल्याला थोड्या क्लिअर करून डायमेन्शन्स आणि युनिट फक्त काढायचे आहेत. तर इथे टर्म काय? युनिट ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय असते ते समजून घ्या. मी मला वाटतं एकदा तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर सरफेस टेन्शन काय असते पहा, की समजा कुठल्याही बिकरमध्ये कुठेही समजा एखादं लिक्विड घेतलं. हा जो लिक्विड सरफेस आहे तो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. दिस इज कॉल्ड ॲज फ्री लिक्विड सरफेस. याला काय म्हणतात? फ्री लिक्विड सरफेस. फ्री म्हणजे फुकट भेटलेला असं नाही आहे. फ्री म्हणजे जो बाउंड नाही आहे, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये. इट इज कॉल्ड ॲज फ्री लिक्विड सरफेस. बरोबर आहे. समजा एखादा लिक्विड सोपचा बबल आहे. सोपचा बबल आहे, आतमध्ये काय आहे? एअर. आणि बाहेरही काय असणार? एअर. आतमध्ये एक फ्री लिक्विड सरफेस आहे, बाहेर एक सरफेस आहे. बबलला, बलूनला जसे दोन सरफेस असतात, आतमधला आणि बाहेरचा, तसं बबललाही दोन सरफेस असतात, इनर सरफेस आणि आउटर सरफेस. इथे दोन फ्री लिक्विड सरफेस आहेत. जर लिक्विडचा ड्रॉप घेतला, ड्रॉप आतमध्ये पूर्ण लिक्विड भरलेला आहे, तुझा लिक्विडचा ड्रॉप हा काय होता? बबल होता. याच्या आतमध्ये एअर होती. हा लिक्विडचा ड्रॉप आहे, याच्या आतमध्ये लिक्विड आहे. बरोबर आहे. पण बाहेर काय आहे? एअर आहे. तर इथे एकच लिक्विड सरफेस राहील. हा झाला फ्री लिक्विड सरफेस. फ्री लिक्विड सरफेस समजलं का काय असतो? जो लिक्विड सरफेस कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो? एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. दॅट इज कॉल्ड ॲज फ्री लिक्विड सरफेस किंवा फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आणि आता कोणत्याही लिक्विडची, इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं, कोणत्याही लिक्विडच्या फ्री सरफेसची टेंडन्सी असते स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याची. एव्हरी फ्री लिक्विड सरफेस हॅज टेंडन्सी टू गेट कॉन्ट्रॅक्ट. धिस टेंडन्सी इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. आता ही टेंडन्सी काढतात कशी पहा, मग इथे समजण्याचा प्रयत्न करा. काय करतात? लक्ष द्या. काय करतात? समजा हा जो फ्री लिक्विड सरफेस आहे, याच्यावर एखादी रेषा काढतात. त्या रेषेच्या दोन्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग त्या रेषेच्या दोन्ही साईडला फोर्सेस असतात. तर कुठल्याही एका साईडचा फोर्स घ्यायचा आणि त्या फोर्सला त्या लेंथनी डिव्हाइड करायचं. फोर्स अपॉन लेंथ. अशा तऱ्हेनं काढतात त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय? कोणते फ्री लिक्विडची टेंडन्सी स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याची आहे, त्या टेंडन्सी इज कॉल्ड सरफेस टेन्शन. सर, ती झाली क्वालिटेटिव्ह डेफिनेशन. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशनमध्ये सरफेस टेन्शन काढायचं कसं? तर त्या लिक्विड सरफेसवर एक इमॅजिनरी लाईन काढली. त्या लाईनच्या दोन्ही साईडला काय असतील? फोर्सेस असतील. बरोबर. डिटेल आपण सरफेस टेन्शनमध्ये शिकूया. कुठल्याही एका साईडचा काय घ्यायचा? फोर्स. आणि त्या फोर्सला त्या लेंथनी डिव्हाइड करायचं. तर हे काय झालं? सरफेस टेन्शन. सो सरफेस टेन्शन इज नथिंग बट फोर्स अपॉन लेंथ. सरफेस टेन्शन टीने दाखवतात. टी इक्वल टू F/L. बस F/L एवढं समजलं की युनिट काढता येते. आता युनिट काय असणार? फोर्सचं युनिट न्यूटन, लेंथचं युनिट मीटर. सो न्यूटन पर मीटर किंवा न्यूटनच्या ऐवजी डाईन आणि मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर. समजलं सरफेस टेन्शन काय आहे? समजलं का? सरफेस टेन्शन काय? कुठलाही फ्री लिक्विड सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. सो टेंडन्सी ऑफ द फ्री लिक्विड सरफेस टू गेट कॉन्ट्रॅक्ट इज कॉल्ड सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज कॅल्क्युलेटेड बाय फोर्स अपॉन लेंथ. सरफेस टेन्शन कसं काढतात? फोर्स अपॉन लेंथ. बरोबर आहे. म्हणून फोर्सचं युनिट न्यूटन, लेंथचं युनिट मीटर. म्हणून काय येणार? न्यूटन पर मीटर किंवा डाईन पर सेंटीमीटर. डायमेन्शन्स काढायचं काम पडलं तर मला वाटतं आता जमतीलच. जमतील की नाही? टी इक्वल टू F/L ना. एफला काय लिहायचं? MA अपॉन L. यावरून काय लिहायचं? युनिट. मासचं युनिट
kg, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि लेन्थचं युनिट मीटर, मीटर मीटर कॅन्सल, यावरून काढता येतात डायमेन्शन. मला वाटतं आता काढून द्यायची नाही आहे. समजलं? आता आजचा जो DPP आहे त्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन्सही काढायचे आहेत. ओके, आता बघा आणखी एक गोष्ट इथे तुम्हाला समजलेली पाहिजे की कुठल्याही फ्री सरफेसची टेंडन्सी स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याची असते, स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करायची असते. म्हणजे स्वतःचा जो सरफेस एरिया आहे तो मिनिमम करायची असते. स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करणे म्हणजे एरिया मिनिमम करणे. आणि समजा तुम्हाला लिक्विड दिलं आहे, काहीतरी लिक्विड दिलं 5 ml, तुम्हाला म्हटलं असा आकार बनवा की सरफेस एरिया मिनिमम होईल. असा आकार बनवा की सरफेस एरिया मिनिमम होईल. मग तुम्ही या लिक्विडचं सिलेंड्रिकल बनवून पाहिलं, सरफेस एरिया मिनिमम नाही होत. तुम्ही क्युबिकल बनवून पाहिला, सरफेस एरिया मिनिमम नाही होत. तुम्ही ज्यावेळेस याचा स्पियर बनवता, काय बनवता? स्पियर. याचा स्पियर बनवला की याचा सरफेस एरिया काय होतो? मिनिमम. एरिया मिनिमम झाला की त्याची पोटेन्शियल एनर्जीसुद्धा होते मिनिमम. पोटेन्शियल एनर्जी मिनिमम होणे म्हणजे स्टेबल होणे, बरोबर आहे. म्हणून लिक्विडचा ड्रॉप नेहमी कसा असतो? स्पेरिकल असतो. लिक्विड ड्रॉप इज ऑलवेज स्पेरिकल बिकॉज इट्स सरफेस हॅज टेंडन्सी टू गेट कॉन्ट्रॅक्ट, दॅट इज इट्स एरिया शुड बी मिनिमम. आणि फॉर गिवन व्हॉल्यूम मिनिमम एरिया कोणाचा असतो? स्पियरचा. म्हणून कोणताही लिक्विडचा ड्रॉप कसा बनतो? स्पियर बनतो. आपल्या आता अर्थवरनं ड्रॉप जर मोठा असेल तर तो असा दाखवतो आपण, बरोबर आहे. तो ग्रॅव्हिटीमुळे होतो. पण तुम्ही स्पेसमध्ये पाहिलं असेल सुनीता विल्यमला पाणी पिताना ती बॉटल जी असते प्लास्टिकची पिशवी ती क्विज करते, त्यामधून पहिल्यांदा अशी धार वॉटरची बाहेर निघते. जशी ते बाहेर निघते त्याचा काय बनतो? स्पियर बनतो, बरोबर आहे. नंतर तोंड त्याच्याजवळ न्यायचं आणि त्याला गिटून घ्यायचं आहे ना. अशा तऱ्हेने स्पेसमध्ये पाणी प्यावं लागतं. माहितीच असेल तुम्हाला ते कशामुळे होते? ड्यू टू सरफेस टेन्शन. कळलं का? मग कुठल्याही लिक्विडचा स्पिरिकल कशामुळे असतो? सरफेस टेन्शन प्रॉपर्टीमुळे असतो. सरफेस टेन्शन प्रॉपर्टी समजली? एरिया काय व्हायला पाहिजे? मिनिमम. आणि लिक्विडचा एरिया मिनिमम केव्हा होणार? जेव्हा त्या लिक्विडचं काय बनेल? स्पियर बनेल, बरोबर आहे. तर तुम्ही जर स्पेसमध्ये गेलात आणि स्पेसमध्ये तुमच्याकडे एक मोठं कंटेनर आहे आणि ते पाणी ओतून दिलं तुम्ही स्पेसमध्ये, त्याचंही काय बनेल? स्पियरच बनेल. अर्थवर नाही होत. अर्थवर ग्रॅव्हिटी त्याला स्प्रेड करून टाकते. पण तुम्ही जर स्पेसमध्ये गेलेत जिथे ग्रॅव्हिटी नाही आहे, बरोबर आहे, पण तिथे जर तुम्ही बॉटलमधलं पाणी बाहेर काढून टाकलं तर त्या पाण्याचा काय बनेल? स्पियर बनेल. कारण त्याची टेंडन्सी आहे सरफेसची स्वतःला स्पेरिकल बनवण्याची. दॅट टेंडन्सी इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. दॅट टेंडन्सी इज नॉट स्पियर. ऑब्जेक्ट स्पेरिकल बनेल, सरफेस टेन्शन टेंडन्सी आहे. कळलं? मग सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय? F/L. पॉईंट क्लिअर? हां. तर सरफेस टेन्शन म्हणजे काय असते तेही तुम्हाला सांगितलं. F/L तेही तुम्हाला सांगितलं. आणि सरफेस टेन्शनचा कॉन्सिक्वेन्स म्हणजे लिक्विड ड्रॉप स्पिरिकल का असतो तेही तुम्हाला सांगितलं. ओके, नंतर पहा क्वेश्चन नंबर 57. ओके, नीट लक्ष द्या. पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू वॅट. बघा, जूल पर सेकंड म्हणजे काय असते? वॅट. आणि पहा ॲम्पियर व्होल्ट. लक्ष द्या, वॅट कशाचं युनिट आहे? पॉवरचं. लक्ष द्या इकडे, पॉवरचं. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पॉवरचे 3 फॉर्म्युले तयार होतात. एक फॉर्म्युला होतो पॉवर इक्वल टू करंट मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज, I/V, पॉवरचा फॉर्म्युला. मग आयचं युनिट काय असणार? ॲम्पियर. आणि व्हीचं युनिट काय असणार? व्होल्ट, म्हणजेच पॉवर. आणि पॉवरचं युनिट काय असणार? वॅट. म्हणजे इट इज इक्वल टू वॅट. समजलं का? बघा ना, पॉवरचं युनिट काय आहे? वॅट. करंटचं युनिट काय असणार? ॲम्पियर. आणि व्होल्टचं युनिट काय असणार? व्होल्ट. ॲम्पियर व्होल्टसुद्धा काय आहे? वॅटच आहे. हो की नाही? एवढंच नाही, पुढे पहा, तुम्हाला ओम्स लॉ माहीत आहे. V इक्वल टू काय असतो? IR. मग व्हीला जर तुम्ही IR लिहिलं तर P इक्वल टू हा I, आणि व्हीला काय लिहिलं? IR. तुम्हाला काय लिहिता येणार? P इक्वल टू काय लिहिता येणार? I² × R. पॉवरचं युनिट काय असते? वॅट. आयचं युनिट काय असते? ॲम्पियर, त्याचा स्क्वेअर. आणि रेजिस्टन्सचं युनिट काय असते? ओहम. ओहम इंटू ॲम्पियर स्क्वेअर. हे कशाचं युनिट आहे? वॅटच आहे. ओहम इंटू ॲम्पियर स्क्वेअर इज नथिंग बट वॅट. ओके, तिसरं पहा जरा. ओके, समजलं ना तुम्हाला? हां, नंतर मी याचा एक फॉर्म्युला तुम्हाला बनवून देतो. नंतर काय केलं तर क्लीन करावं लागेल आता. नाही, इथे करू आपण. हा झाला दुसरा फॉर्म्युला. तिसरं बघा, इथे समजा तुम्ही काढला यावरून व्ही, तर व्ही बरोबर काय लिहिता येणार? व्ही इक्वल टू IR. व्ही तर IR लिहिलाच आपण, तर यावरून लिहिला आय बरोबर काय लिहिता येणार? V/R. आणि इथे बघा पॉवरचा फॉर्म्युला, आयच्या जागी काय लिहिलं? V/R. इंटू हा व्ही, म्हणजे काय मिळेल? V²/R. बघा आता पॉवरचं युनिट काय असेल? वॅट. व्हीचं युनिट काय असेल? व्होल्ट. सो व्होल्टचा काय करायचा? व्होल्टचा काय करायचा? व्होल्टचा करायचा
स्क्वेअर अपॉन आर म्हणजे काय ओहम, म्हणजे होल्ड स्क्वेअर अपॉन ओहमसुद्धा काय आहे वॅटच आहे. पण जूल पर सेकंड वॅट आहे, ॲम्पियर व्होल्ट वॅट आहे, ॲम्पियर स्क्वेअर अपॉन ओहमही वॅट आहे. आणि दुसरं काय केलं असतं इथे व्होल्ट स्क्वेअर अपॉन ओहम हा सुद्धा काय आहे वॅटच आहे. काय वॅट नाही आहे ॲम्पियर बाय व्होल्ट नाही आहे फक्त. समजलं. म्हणून करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पॉवरचा फॉर्म्युला काय करंट मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज. करंट इलेक्ट्रिसिटीमधला पॉवरचा फॉर्म्युला करंट मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज. आणि तुम्हाला ओम्स लॉ माहिती आहे व्ही इक्वल टू आय आर. तर इथे व्हीच्या जागी आय आर लिहिलं तर काय मिळाला आय स्क्वेअर आर. हा मिळाला पहिला फॉर्म्युला, हा मिळाला दुसरा फॉर्म्युला. आता आय बरोबर काय लिहिता येते व्ही बाय आर. आयच्या जागी जर तुम्ही व्ही बाय आर लिहिलं तर व्ही बाय आर आणि हा व्ही स्क्वेअर अपॉन आर असे 3 फॉर्म्युले आहेत. समजलं. म्हणून करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये किती फॉर्म्युले आहेत मी डायरेक्टली लिहितो आता. तर पहिला पॉवरचा फॉर्म्युला काय असते वर्क अपॉन टाईम किंवा एनर्जी अपॉन टाईम म्हणजेच काय जूल पर सेकंड म्हणजेच काय वॅट. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये 3 फॉर्म्युले. पॉवरचा फॉर्म्युला आय इंटू व्ही, दुसरा फॉर्म्युला आय स्क्वेअर इंटू आर आणि तिसरा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन आर. बस एवढं लिहिलेलं पाहिजे. यावरून तुम्हाला युनिट लिहिता येते बरोबर. यावरून युनिट लिहा, यावरून युनिट लिहा, यावरून युनिट लिहा. फॉर्म्युला माहीत असला की युनिट पाठ नसतात करत. भयाड्यात ते पोट्टे युनिट पाठ करतात. सगळे युनिट पाठ नसतात करत. युनिट फॉर्म्युला लक्षात ठेवला की युनिट बरोबर लक्षात राहत. समजलं का. मग पॉवरचा बेसिक फॉर्म्युला कोणता आहे वर्क अपॉन टाईम. पण इथे फॉर्म्युला कोणता आहे करंट मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज किंवा आय स्क्वेअर आर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे कसे आले त्याला कारण आहे ओम्स लॉ. ओम्स लॉ काय असतो व्ही इक्वल टू आय आर. बस यावरून येऊन जाते. कोणता नंबरचा आहे 56. 57 होतं का ओके 57 जाऊ देते 57चा आहे. चला ठीक आहे. नंतर पहा 57 नंतर 58 SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ऐका आता हॅलो. इंटेन्सिटी म्हटलं तर 4 आहेत. एक जनरल फॉर्म्युला ऑफ इंटेन्सिटी, दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी, तिसरा आहे मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी. इथे विचारलं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. इथे विचारलेलं सोपं आहे. पण जस्ट इंटेन्सिटी म्हटलं असतं ना मग तुम्हाला चेक करावं लागलं असतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे की ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी आहे की इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे की जनरल इंटेन्सिटी आहे. ओके. तर इथे इंटेन्सिटी ऑफ युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर कोण सांगेल इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला फोर्स अपॉन चार्ज. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो एफ बाय क्यू. युनिट लिहिताना फोर्सचं युनिट काय असते न्यूटन, चार्जचं युनिट कुलम, न्यूटन पर कुलम, न्यूटन पर कुलम. किंवा दुसरं काय राहिलं असतं न्यूटनच्या ऐवजी डाईन पर कुलम, मायक्रो कुलम, मिली कुलम असंही करता येते. समजलं का. हे कोणाची इंटेन्सिटी झाली इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. दुसरी काय असते मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी. आता याच्या निमित्तानं आठवून घ्यायचं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड बीने दाखवतात एफ अपॉन पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ इथे लिहायचं पोल स्ट्रेंथ. जर इथे मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी विचारली असती तर सो बी पोल स्ट्रेंथ. फोर्सचं युनिट न्यूटन, पोल स्ट्रेंथचं युनिट ॲम्पियर मीटर, न्यूटन पर ॲम्पियर मीटर. कशाचं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आठवलं पाहिजे हे. नाही ते एक क्वेश्चन आणि एकच आन्सर. मेले म्हणजे जमणारच नाही मग तुम्हाला. समजलं का. हे काय झालं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेरी गुड. कोणी सांगितलं मॅग्नेटिक इंडक्शन. यालाच काय म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन. फील्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किंवा कधी कधी जस्ट मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड असंच म्हणायला पाहिजे. पण ओके. नंतर ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी. ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी काढताना फोर्स अपॉन मास. हे तर फारच सोपं आहे. फोर्स अपॉन मास न्यूटन पर केजी त्याचं युनिट असेल. आणि इट इज नथिंग बट मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन मिळते ना बघा फोर्स अपॉन म्हणजे एफला काय लिहिणार एम ए अपॉन एम काय झाला कॅन्सल म्हणजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचं युनिट असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. न्यूटन पर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर एकच आहेत. पण इंटेन्सिटी युनिट लिहिलं तर मीटर पर सेकंड स्क्वेअर नाही लिहित ते न्यूटन पर केजीस लिहितात किंवा डाईन पर ग्रॅम पण लिहू शकता. समजते का. ही इंटेन्सिटी कोणाची झाली ग्रॅव्हिटेशनल फील्डची. आता जनरल इंटेन्सिटी लक्ष द्या. मी बोलत आहे माझ्या साऊंडची इंटेन्सिटी
किंवा एखादा हीट वेव्ह आहे, त्या हीट वेव्हची इंटेन्सिटी, तर ही इंटेन्सिटी काढताना जनरली जेवढी हीट आहे त्याला एरिया आणि टाईमनी डिव्हाइड करतात. हीट अपॉन एरिया आणि टाईम. आता जर युनिट लिहिलं तर हीटचं युनिट काय असणार? जूल. बरोबर आहे. एरियाचं युनिट काय असणार? मीटर स्क्वेअर सेकंड. आणि जूल पर सेकंडला काय म्हणतात? वॅट. सो इट इज वॅट पर मीटर स्क्वेअर. हे असते जनरल इंटेन्सिटीचं युनिट. हो, समजलं का? मग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय? हीट अपॉन एटी. हीटच्या जागी तुम्ही कुठली एनर्जी घेऊ शकता, एनर्जी अपॉन एटी. पण इथे ई झाला, इथे ई झाला. एनर्जी फ्लोईंग पर युनिट टाईम पर युनिट एरिया. युनिट लिहिताना हीट किंवा एनर्जीचं युनिट जूल, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि टाईमचं युनिट सेकंड. समजलं का? अरे समजलं का? हां, तर वॅट पर मीटर स्क्वेअर सुद्धा इंटेन्सिटीचंच युनिट आहे. हे घेतलं आहे आपण, घेतलं आहे ना? डायमेन्शन्स काढले त्यावेळेस घेतलं की नाही? घेतली नाही काही इंटेन्सिटी? नाही घेतली मग ते. पण आता लक्षात ठेवाल तुम्ही, हे पण एक इंटेन्सिटी आहे. ओके, चला 59. पहा, लक्ष द्या, एकदम सिम्पल आहे ते, एकदमच सिम्पल, काहीच नाही याच्यामध्ये है ना. पण आपण काहीच शिकलो नाही म्हणून तसं होते आपल्याला. इकडे पहा. तर पहा, द रेशो ऑफ किलोवॅट अवर टू मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. एकदमच सिम्पल. कशाचा रेशो काढायचा आहे बघा. असे क्वेश्चन तर एकदम तसे ना, अर्ध सिलेबस. इकडे पहा, अर्ध सिलेबस एवढं सिम्पल आहे, एवढं सिम्पल आहे. कुठल्याही एक्झाममधले अर्धे क्वेश्चन तर निवडच सिम्पल असतात. बरोबर आहे. नंतर थोड्या ट्विस्ट सुरू होतात. ज्यांचं लक्ष कॉमन सेन्स चांगलं आहे ना, त्यांना अर्ध्या क्वेश्चनसाठी काहीच नाही करावं लागत, काहीच नाही. ओके, पहा, लक्ष द्या. इकडे लक्ष. रेशो ऑफ किलोवॅट अवर टू मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट रेशो काढायचा आहे. वरते काय आहे? किलो वॅट अवर. खाली काय आहे? मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. कोण सांगेल किलोवॅट अवर कशाचं युनिट आहे? एनर्जीचं. मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट सुद्धा एनर्जीचं. मग करायचं काय बघा. किलो म्हणजे किती? 10 क्यूब. वॅट म्हणजे काय? जूल पर सेकंड. आणि अवरचे काय करायचे? सेकंड. किती होतील? 60 मल्टिप्लाइड बाय 60. हे झाले सेकंड. समजलं काय केलं? किलो म्हणजे 1000, वॅट म्हणजे जूल पर सेकंड, अवर म्हणजे 60 × 60 सेकंड. हो की नाही? अपॉन मिलियन. मिलियन म्हणजे 10⁻6. इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻−19. हे काय झाले? जूल. हे झाले जूल. सेकंड कॅन्सल झाला. वरतं जूल राहिला, खालचं जूल. जूलही काय झाला? कॅन्सल. बरोबर आहे. -19 + 6 -13. -13 वर गेले, +13. +13 मध्ये 3 ॲड केले, 16. आणि 17 आणि 18. मग वरतं किती राहिलं? 6 × 6 36. अपॉन किती राहिले? 1.6 इंटू 10⁻, किती राहिले? 18. समजलं का काय केलं? 10⁻18 राहिले. 18 त्याच्यामध्ये नाही, आपण ॲडजस्टमेंट करू. आता काय करा, तर हा एकने पुढे सरकून द्या. इथे 360 आणि इथे काय करा? 16 इंटू 10⁻18. बरोबर आहे. आता 16ने डिवाईड करा. 16ने डिवाईड करणं तुम्हाला कठीण वाटत असेल तर अर्धे अर्धे करा, किंवा असं करा. तर याला 36 मल्टिप्लाइड बाय 10 आणि आपण 16ला 8 मल्टिप्लाइड बाय 2. 8ने डिवाईड केलं तर नाही येणार, नाही का? तर 2ने डिवाईड करा, किंवा 4ने डिवाईड केला. 2ने डिवाईड केलं 36च्या हाफ किती होतील? 36च्या हाफ 18. मग याच्या अर्धे करा, किती होतील? 9. याच्या अर्धे करा, किती होतील? 4. 9/4 इंटू हा 10 म्हणजे किती झाले? 90/4. ओके, हो की नाही? 90/4. इथे 10⁻, किती झाले? 18. 18 आहेत ना. 90/4. 90/4 90च्या अर्धे 45. 45च्या अर्धे 22.5. हो की नाही? की डिवाईड करत बसणार. बाय 4 करणे म्हणजे अर्धे करा, आणखी अर्धे करा बाय 4. तो 90च्या अर्धे 45. 45च्या अर्धे 22.5. म्हणजे इथे किती झाले? 22.5 इंटू 10⁻18. हा पॉईंट इकडे घ्या, म्हणजे 2.25. याला जर कमी केलं तर याला वाढवा. 10⁻, किती? 19. सो 2.25 इंटू 10⁻19. पहा, कुठे ना कुठे असेल. सो 2.25. काय सो किती आहे? काहीच नाही याच्यामध्ये. काहींना तर एवढं कॅल्क्युलेशन करायला लॉकटेबल पाहिजे, त्यांचं डोकंच नाही चालत. कसंही करू शकता कॅल्क्युलेशन तुम्ही. समजलं? बिलकुल बेस्ड ऑन कॉमन सेन्स. अरे जमलं? फक्त काय विसरू नका. आता काय करायचं? किलो म्हणजे 10 क्यूब, वॅट म्हणजे जूल पर सेकंड, अवर म्हणजे 60 × 60 सेकंड, मिलियन म्हणजे 10⁻6. इलेक्ट्रॉनचं चार्ज लिहून टाकायचा आणि व्होल्ट काढून टाकायचा, जूल करायचा आणि पुढे कॅल्क्युलेशन करत राहायचं सिम्पल वेने.
पॉवर पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करताना पहिले पॉवर कॅल्क्युलेट करायचा पॉवर, समजते, आणि नंतर मग पॉवरची ॲडजस्टमेंट किंवा नंबरची ॲडजस्टमेंट करून कॅल्क्युलेशन करायचं, समजते का? हां, तर इथे ना असं हे लांब झालं, याच्यापेक्षा सोपं हे झालं असतं. कसं पहा, इकडे लक्ष द्या, कसं सोपं झालं असतं. मी याला इथे करतो, तर सोपं कसं झालं असतं, वरचा पॉवर 1ने वाढवला असता आणि खालचं 1ने वाढवलं. इथे 36, वरचा पॉवर 1ने वाढवला, याला 1ने वाढवलं, याचे किती झाले असते 16, आणि 18च्या जागी किती झाले असते 19. मग याच्या 16चे अर्धे किती झाले, 36चे अर्धे, 36चे अर्धे 18, आणि 16चे अर्धे 8, म्हणजेच किती झाले 9/4. तेच आलं असतं. हे तर उलटं केलं आपण, जास्त केलं, समजलं का? 9/4 2.25, 9/4 म्हणजे 9चे अर्धे 4.5, आणि 4.5चे अर्धे 2.25, 2.25, हो की नाही? कसंही केलं तरी येते. सो हे झालं 2.25 इंटू 10⁻19. जे सोपं वाटत असेल ते करायचं, समजलं? जमेल, जमेल ना मोडायचं? हां, तर नंतर युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता बा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. तुमचा झालेला आहे 10वीपर्यंत. मी काही दिवस 10वीच्या एका बॅचमध्ये शिकवलं, 4-5 दिवस करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर शिकवला, तिथे हा फॉर्म्युला तुमच्या सिलेबसमध्ये आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा एकदा फॉर्म्युला सांगतो रेजिस्टन्सचा. इकडे पहा बोर्डवर. तर 60चा आन्सर आपल्याला काढायचा आहे. प्रत्येक गोष्ट ना समजण्यात मजा आहे, पाठ करण्यात तर बिलकुलच नाही. 60 नंबर पहा, लक्ष द्या. आपल्याकडे एक वायर आहे, ही एक वायर आहे. या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए. काय दिलेलं आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? ए. या वायरची लेंथ आहे एल. हे वायर कुठल्या तरी मटेरियलचं बनलेलं आहे. आता ह्या वायरचा जो रेजिस्टन्स असतो, कुठल्याही वायरचा रेजिस्टन्स, लेंथ जेवढी जास्त अडथळा तेवढा जास्त, तर रेजिस्टन्स जो आहे तो लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. हे समजलं का तुम्हाला? रेजिस्टन्स म्हणजे अडथळा. जेवढी ट्यूबची लेंथ जास्त तेवढा अडथळा जास्त, जेवढा एरिया कमी तेवढा अडथळा कमी. लहान दार केलं, लहान दार एकदम आपल्या हॉलचं दाराने एकदम छोटंसं केलं, बरोबर, असं तिरपं घुसून निघावं लागेल. मग अडथळा वाढेल की कमी होईल? वाढेल. अडथळा वाढला तर रेजिस्टन्स वाढला. रेजिस्टन्स म्हणजे अडथळा. मग एरिया कमी केला तर रेजिस्टन्स वाढतो. उलटं असते ना रिलेशन. मग एरियासोबत इन्व्हर्स रिलेशन आहे, लेंथसोबत डायरेक्ट रिलेशन आहे. म्हणून आपण काय लिहितो, यालाच लक्ष द्या, यालाच लिहितो आपण आर. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके. आणि प्रोपोर्शनॅलिटी जर काढून टाकायची असेल तर वापरतात एक कॉन्स्टंट, दॅट इज कॉल्ड रो. रो इज कॉल्ड रेजिस्टिव्हिटी. लक्ष्मी इकडे लक्ष द्या, त्यांना पण सांगा काय रो काय आहे? रेजिस्टिव्हिटी. सो इन टू एल अपॉन ए. मग आर आहे रेजिस्टन्स आणि रो आहे रेजिस्टिव्हिटी. लक्ष द्या, रो रेजिस्टिव्हिटी आहे. रेजिस्टिव्हिटी मटेरियलची प्रॉपर्टी आहे, मटेरियलची. जोपर्यंत मटेरियल बदलत नाही रेजिस्टिव्हिटी बदलत नाही. रेजिस्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. जर वायर कॉपरची आहे तर बारीक असो की जाड असो, लांब असो की आखूड असो, बरोबर, रेजिस्टिव्हिटी तेवढीच राहणार. जोपर्यंत मटेरियल बदलत नाही तोपर्यंत रेजिस्टिव्हिटी बदलत नाही. याला म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी. आरला काय म्हणतात? रेजिस्टन्स. समजलं का तुम्हाला? अरे समजलं की नाही? आर काय आहे? रेजिस्टन्स आहे. आणि रो काय आहे? स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स. आणि यालाच काय म्हणतात? रेजिस्टिव्हिटी. काय? रेजिस्टिव्हिटी. याचे तुम्हाला युनिट किंवा डायमेन्शन्स विचारतील स्पेसिफिक रेजिस्टन्सचे. ओके. तर यावरून लक्ष द्या. तर इथे लिहितो मी आरचा फॉर्म्युला काय लिहिला? रो इंटू एल बाय ए. तर रोचा फॉर्म्युला काय होणार? आर ए बाय एल. आता लिहायचं युनिट. मला सांगा, आरचं युनिट, रेजिस्टन्सचं युनिट ओहम, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, आणि लेंथचं युनिट मीटर. मीटर मीटर कॅन्सल, काय होणार? ओहम मीटर. ओहम इंटू मीटर. समजलं? मीटर इंटू ओहम. म्हणून युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स काय असेल? ओहम मीटर. मीटर घ्या की सेंटीमीटर घ्या. सो आन्सर शुड बी सी. समजलं? समजून पाहिजे, समजून, है ना, पाठ करून नाही पाहिजे. मग काय समजलं तुम्हाला इथे? कोणत्याही वायरचा रेजिस्टन्स कशावर डिपेंड असतो? लेंथ आणि एरियावर. लेंथ जास्त तर रेजिस्टन्स जास्त, आणि एरिया कमी तर रेजिस्टन्स जास्त. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ and inversely proportional to area of cross section. So R proportional to L and inversely proportional to A. प्रोपोर्शनॅलिटी काढायची असेल तर
कॉन्स्टंट वापरतात, तो कॉन्स्टंट वापरला रोनी, आणि आरला म्हणतात रेजिस्टन्स, रोला म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स. हा झाला आरचा फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला इकडे लिहिला मी, हा ऑन द टिप ऑफ टंग पाहिजे. आरचा फॉर्म्युला काय असतो? आरचा फॉर्म्युला रो इंटू एल बाय ए. पण आपल्याला काय विचारला? रो. सो रो इक्वल टू आर ए बाय एल. आपल्याला विचारलं युनिट. आरचं युनिट ओहम, एरियाचं मीटर स्क्वेअर, लेंथचं मीटर स्क्वेअर आणि मीटर कॅन्सल. ओहम मीटर, ओहम मीटर लिहा किंवा ओहम सेंटीमीटर लिहा. समजते? सो हे आहे युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. तुम्हाला म्हटलं की स्पेसिफिक रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढा, तर रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढायचे आणि त्याला सेंटीमीटर म्हणजे लेंथनी मल्टिप्लाय करायचं. रेजिस्टन्सचे डायमेन्शन जेही असतील त्याच्यामध्ये जो लेंथचा पॉवर असेल तो एकनी वाढवा. बस रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढा आणि लेंथचा पॉवर एकने वाढवा, कारण की लेंथनी काय केलं? ओहमला मल्टिप्लाय केलं. समजते का? एनिवे कॉमन सेन्स डेव्हलप करा. तर हे झालं 60. तर इथे हा पहिला DPP संपला. पण बघा डेंजरस गोष्ट अशी आहे की मी जर असं तुम्हाला सोडून देत राहिलो तुम्ही डेव्हलप होणार नाही. हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, है ना? अरे समजलं का? मग सुरुवातीला ना तुम्हाला सवय नसते, म्हणून काही DPPवर आपल्याला जास्त वर्क करावं लागेल. तुम्हाला अर्धे जरी जमले, ऐका, तुम्हाला सुरुवातीला अर्धे क्वेश्चन जरी जमले तरी तुमची कंडिशन खूप चांगली आहे असं समजा. ठीक आहे, अर्धे जमले तरी. अर्ध्यापेक्षा कमी जमत असतील तरी डोंट वरी, आपण सध्या डेव्हलप होऊन राहिलो. अजून काही तुमचं थिंकिंग डेव्हलप नाही झालं, अशा तऱ्हेचं तुम्ही वर्क नाही केलेलं आहे. इकडे एका टॉपिकवर एवढे एवढे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवले का कधी? आपण तर टॉपिक जसा होता तसा लिहून काढला फक्त. ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या इकडे. आता आज काय पाहायचं आपल्याला? लक्ष द्या इकडे, पूर्ण लक्ष. आणि आजचा DPP यावरच आहे. आज आपल्याला पाहायचं आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय असते पहा. ओके, पहा, लक्ष द्या इकडे. इकडे लक्ष. इकडे माझ्याकडे. इकडे म्हणजे इकडेच, तिकडे नाही. इकडे लक्ष द्या. पहा, एका कंटेनरमध्ये दूध आणलं आणि इथे दूध आहे 2 लिटर. किती आणलं दूध? 2 लिटर. दूध असेल, ऑइल असेल, आणखी काहीतरी असेल. इकडे तर पहा, दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी दूध आणलं आणि याच्यामध्ये थोडंसं जास्त आणलं, याच्यामध्ये आणलं 3 लिटर. तुला म्हटलं टोटल दूध किती आणलं, तर तुम्ही काय करणार? V1 प्लस V2 बरोबर आहे. 2 लिटर प्लस 3 लिटर बरोबर किती? 5 लिटर. तुम्हाला विचारलं की दुसऱ्या कंटेनरमध्ये पहिल्यापेक्षा किती दूध जास्त आहे, म्हणजे 2, हां, किती दूध जास्त आहे म्हणजे दोघांमधला काय विचारला? डिफरन्स. डिफरन्स काढताना मी काय करणार? V2 मायनस V1. V2 किती आहे? 3. V1 किती आहे? 2. म्हणजे किती? 1 लिटर. आता समजा मी असं म्हटलं असतं की हे आहे 2 लिटर. हो, इकडे भाऊ लक्ष. ह्याचं मास जर मोजलं तर हे आहे 1.5 kg. जेव्हा म्हटलं टोटल करा, तुम्ही केले 2 प्लस 1.5. चालेल का असं? असं केलं का कधी? तुम्हाला म्हटलं किती काय म्हणू आपण बा, तर माझी समजा हाईट आहे 5 फूट काहीतरी इंच. 5 फूटच पकडा, काय हरकत आहे कॅल्क्युलेशन करायसाठी. तर आणि वेट आहे भयानक आहे 75 kg. तर म्हटलं सम करा, 75 प्लस 5 80. काही सेन्स आहे का? हाईटमध्ये हाईट ॲड कराल, है ना? हाईटमध्ये हाईट ॲड कराल, मासमध्ये मास ॲड कराल, सबस्ट्रॅक्ट कराल, बरोबर आहे. पण हाईटमधून मास मायनस, मासमध्ये हाईट ॲड, असं काही कराल का? आपण कोणत्या 2 गोष्टीची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करत असतो ज्यांचं नेचर सेम असते? मास कॅन बी ॲडेड इन टू द मास, मास कॅन बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम मास, व्हॉल्यूम कॅन बी ॲडेड इन टू द व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कॅन बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम व्हॉल्यूम. आपण त्यांचीच ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करतो ज्यांचं नेचर, ज्यांचे युनिट सारखे असतात, ज्यांचे डायमेन्शन सारखे असतात. समजलं का? द क्वांटिटीज विच कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड, बरोबर आहे, मस्ट possess सेम
युनिट सेम डायमेन्शन सेम नेचर, ज्यांचं प्रेशरमध्येच प्रेशर ॲड करता येणार, प्रेशरमधून प्रेशर मायनस करता येणार, टेन्शनमध्ये टेन्शन, टेन्शन म्हणजे फोर्स, टेन्शनमध्ये टेन्शन ॲड करता, समजलं का? तर ज्या दोन क्वांटिटीचं नेचर युनिट किंवा डायमेन्शन सारखे असतात, ओनली दे कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. बाकी क्वांटिटीचं तुम्ही काही करू शकता. तुम्ही काय करू शकता? दोन वेगवेगळ्या असतील, तुम्ही दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकता, कसेही असो. दोघांचं तुम्ही रेशो घेऊ शकता, कसे असो. तुम्ही एखाद्या क्वांटिटीचा पॉवर करू शकता, कसेही असो. पण याडी पाहिजे का? ये बरं तू इकडे, शेवटचा. हां उठ, ये इकडे या. काय झालं? तू बस इथे. तू ये रे बेटा इकडे, तुलाच बोलून राहिलो होतो मी. आता मागे हसला तसं हसून दाखव एकदा. हा रडला का? मग मग काय केलं? काहीच नाही केलं. उगाच उठवलं का मी तुला? गोष्टी केल्या कोणाच्या? तर काय तुम्ही असं नका करू. पॉईंट क्लिअर झाला? मग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आपल्याला काय सांगते की आपण त्याच क्वांटिटीची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करणार ज्यांचे युनिट डायमेन्शन्स सेम असतील. युनिटही सेमच पाहिजे. तुम्हाला म्हटलं एखादी हाईट आहे 5 मीटर आणि दुसरी हाईट आहे 50 सेंटीमीटर, तुम्हाला म्हटलं ॲड करणार, तुम्ही काय असं करणार काय? 55 सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटर ॲड करतात, मीटरमध्ये मीटर ॲड करतात. मीटर आणि सेंटीमीटर कधी ॲड केले काय? ग्रॅम आणि किलोग्रॅम एकत्र. साखर आणली, एकाने आणली 500 ग्रॅम, दुसऱ्याने आणली 5 किलोग्रॅम, 5 आणि 5 505. ओके, काही सेन्स आहे का याला? मग ॲडिशन कोणाचे होते? ज्यांचं युनिट डायमेन्शन्स सेम असतात. पहिले तर क्वांटिटीचं नेचर सेम पाहिजे, बरं, नेचर डायमेन्शन सेम, आणि नंतर युनिटही सेम पाहिजे, तरच कुठे ॲडिशन होणार. ओके, आता मला सांगा, व्हॉल्यूममध्ये व्हॉल्यूम ॲड केल्यानंतर पुन्हा काय मिळालं? व्हॉल्यूमच मिळालं. व्हॉल्यूममधून व्हॉल्यूम मायनस केल्यानंतर पुन्हा काय मिळालं? व्हॉल्यूमच मिळालं. आता बघा मी काय म्हणतो, इकडे लक्ष द्या. समजा पी आहे प्रेशर, पी आहे प्रेशर. मी त्या प्रेशरमध्ये एक्स ॲड केला आणि तुम्हाला म्हटलं काहीतरी मिळाले 100, तर एक्स काय असेल? प्रेशरच असेल. लक्षात ठेवायचं. आता प्रेशरमध्ये जर एखादी अननोन क्वांटिटी ॲड झाली तर ॲड झाली ना. मग पीमध्ये जर काहीतरी ॲड झालं ते काहीतरी नसेल, ते प्रेशरच असेल. समजा असं म्हटलं असेल पी मायनस वाय इक्वल टू सी, तर सी काय असेल? प्रेशरच असेल. कारण की प्रेशरमधून काही मायनस केलं तरी प्रेशरच राहणार. समजलं का? असं याचा यूज करायचा आहे. एखाद्या इक्वेशनमध्ये म्हटलं असेल व्ही मायनस बी इक्वल टू इन टू पी प्लस ए बाय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर टी, असं एक इक्वेशन येते. मला सांगा बी काय असेल? व्ही जर व्हॉल्यूम आहे तर बी सुद्धा व्हॉल्यूमच आहे. पी जर प्रेशर आहे तर ए बाय व्ही स्क्वेअर सुद्धा प्रेशरच आहे. मग पी जर प्रेशर आहे तर ए बाय व्ही स्क्वेअर प्रेशर आहे. सो ए बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू प्रेशर. सो ए बरोबर काय असणार? प्रेशर इन टू व्ही स्क्वेअर. तुम्हाला युनिट डायमेन्शन काढता येतात याचे. प्रेशरला फोर्स अपॉन एरिया, व्हॉल्यूम आहेच. समजते का? अरे समजलं का? म्हणून एखाद्या क्वांटिटीमध्ये जर दुसरी एक क्वांटिटी ॲड होत असेल तर पहिली क्वांटिटी माहीत असेल, दुसरी सुद्धा तीच असेल. या दोघांची ॲडिशन केल्यानंतर जे मिळेल ते सुद्धा तीच. व्ही जर व्हॉल्यूम आहे बी तर व्हॉल्यूम असेल, आणि व्ही मायनस बी सुद्धा व्हॉल्यूमच असेल. पी जर प्रेशर आहे तर ए बाय व्ही स्क्वेअर सुद्धा ए प्रेशर नसेल, ए बाय व्ही स्क्वेअर, कारण प्रेशरमध्ये जे ॲड झालं ते प्रेशर असेल. सो ए बाय व्ही स्क्वेअर काय असेल? प्रेशर. सो बिंदास तुम्ही ए बाय व्ही स्क्वेअरला काय लिहू शकता? प्रेशर. आणि प्रेशरमध्ये काही ॲड केल्यानंतर जे मिळालं ते सुद्धा प्रेशरच असेल. आणि यांचा प्रोडक्ट केल्यानंतर काय मिळालं? आर इन टू टी. आर असतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, जो आपण पाहिला होता एकदा. आणि टी आहे टेम्परेचर ऑफ द गॅस. याला म्हणतात रिअल गॅस इक्वेशन. काय? रिअल गॅस. तुम्ही एक लिहिलं होतं ना, ते कुठेतरी केमिस्ट्रीमध्ये येते, फिजिक्समध्ये येते पुढे. सो पी व्ही इक्वल टू एन आर टी, याला म्हणतो तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन. एका मोलसाठी लिहिताना पी व्ही इक्वल टू आर टी, हे आयडियल गॅस इक्वेशन. हे आहे रिअल गॅस इक्वेशन. या इक्वेशनमध्ये बीचं युनिट विचारतील, काय असेल? व्हॉल्यूमचं जे युनिट असेल बीचं तेच युनिट. व्हॉल्यूम लिटर तर बी लिटर, व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब तर बी सेंटीमीटर क्यूब, व्हॉल्यूम मीटर क्यूब तर बी सुद्धा मीटर क्यूब. पीचं ए बाय व्ही, एचे डायमेन्शन विचारतील, बरोबर आहे. तर पी जर प्रेशर आहे तर ए बाय व्ही स्क्वेअरही प्रेशर आहे. तर म्हणून तुम्ही ए बाय व्ही स्क्वेअर बरोबर पी लिहायचं, तर त्यावरून ए बरोबर लिहायचं, तर तुम्हाला जे काढायचं ते बरोबर काढता येईल. समजलं का? समजते? हे झालं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. मग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं स्टेटमेंट कसं कराल?
प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं स्टेटमेंट कसं कराल. द क्वांटिटीज ओनली दोज क्वांटिटीज कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड पॉझिटिव्ह सेम डायमेन्शन सेम युनिट. झालं. पण समजलं का कशाला ते बुकमध्ये कॉम्प्लिकेटेड लिहिलेलं असेल तरी त्याची काही आपल्याला गरज नाही. सो काय लिहिणार इथे डेफिनेशन नाही म्हणू आपण स्टेटमेंट. काय लिहिणार द क्वांटिटीज हॅव्हिंग only the quantities having same dimensions can be added or subtracted. Only लिहून घ्या only the quantities having same units and dimensions can be added or subtracted. And result gives same quantity. रिझल्ट म्हणजे रिझल्ट गिव्ह सेम क्वांटिटी म्हणजे रिझल्ट म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर जे येईल ते, नाही तर मग रिझल्ट ना. रिझल्ट कशाला म्हटलं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा जे मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं असेल दॅट इज कॉल्ड रिझल्ट. रिझल्ट गिव्ज सेम क्वांटिटी. हे एक्झाम्पलसाठी लिहिलं मी इथे. एक काम करूया, असं लिहून घ्या तुम्ही. एक्झाम्पल दुसरं एक एक्झाम्पल P प्लस एक्स इक्वल टू सी. P आहे प्रेशर, therefore X and C are also pressure. एक एक्झाम्पल इथे लिहितो. P प्लस A बाय V स्क्वेअर इंटू V मायनस B इक्वल टू RT. V आहे व्हॉल्यूम, therefore B सुद्धा काय झालं व्हॉल्यूम. आणि P आहे प्रेशर, therefore A बाय V स्क्वेअर सुद्धा काय आहे प्रेशर. आणि यावरून therefore A इक्वल टू P इंटू V स्क्वेअर. V व्हॉल्यूम आहे. विचारा ओनली द क्वांटिटीज हॅव्हिंग सेम युनिट्स अँड डायमेन्शन्स कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड अँड रिझल्ट गिव्ज दी सेम क्वांटिटी. झालं. पुढे लिहिलं मी एक्झाम्पलमध्ये 2 लिटर 3 लिटर, टोटल काढताना V1 प्लस V2 2 प्लस 3 5 लिटर आणि चेंज काढताना 3 मायनस 2 1 लिटर. मग इथे लिहिलं P प्लस एक्स इक्वल टू सी. ते एक्स Pमध्ये ॲड केला तर एक्ससुद्धा काय असेल, P जर प्रेशर आहे तर एक्स आणि सी सुद्धा प्रेशरच असतील. नंतर ते एक्झाम्पल घेतलं जे आपण अगोदरच समजून सांगितलं. समजलं किती सोपं आहे. लोक म्हणतात फिजिक्स कठीण आहे. पाठ करतात लेखाचे म्हणून त्यांना कठीण वाटते. पाठ नाही करावं लागत. सोपंच आहे. आणि थोडासा मॅथमॅटिकल सपोर्ट पाहिजे आपल्याला. इथे कोण सांगेल A बाय V स्क्वेअर इंटू B बरोबर डायमेन्शनल काय राहणार आहे. तुम्हाला म्हटलं A बाय V स्क्वेअर इंटू B बरोबर काय असेल.
प्रेशर इंटू व्हॉल्यूम असेल ना, बरोबर. हे लिहू शकता, हे प्रेशर आणि हे व्हॉल्यूम, ए बाय स्क्वेअर इंटू बी बरोबर काय असेल, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. पण प्रेशर इंटू व्हॉल्यूम बरोबर काय आहे, आर टी, तेच आर टी असेल. आपल्याला फक्त डायमेन्शनचाच विचार करायचा आहे, पण ते डायमेन्शनली करेक्ट आहे, व्हॅल्यूनी करेक्ट नसेल. याला नोटमध्ये लिहायचं, खाली लिहाल. समजलं? आता पहा, चला इकडे, झालं का? थोडंसं फास्ट लिहायचा प्रयत्न करायचा. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी तर समजलं, फक्त हे वापरता आलं पाहिजे आता, है ना. तर इथे तर वापरता आलं 2-3 ठिकाणी, आता आणखी काही ठिकाणी वापरता आलं पाहिजे. पहा, लक्ष द्या. पहा आता काय सांगतो मी, इकडे लक्ष द्या. झालं? जायचं पुढच्या पेजवर? नाही, मागे समजलं सर्वांना? हां, नंतर आता स्लाईडवरून लिहून घ्याल तुम्ही. ओके, इकडे बोर्डवर लक्ष. पहा, लक्ष द्या, इकडे बघा. हे नोटमध्येच लिहू आपण. पहा, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय असतात? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. लक्ष द्या इकडे, आणि त्यांचे रेसिप्रोकल. इकडे बोर्डवर लक्ष द्या. पहिलं एक्झाम्पल, समजा इथं लिहिलं मी साइन थिटा. ऐका तर, आता साइन थिटा लिहिलं, किंवा इथे लिहिलं कॉस थिटा, किंवा लिहिलं टॅन थिटा. ऐका आता मी काय लिहितो, पुढे काय लिहितो ते समजून घ्या. तर असं जर लिहिलं असेल तर हा जो थिटा असतो, हा थिटा हा असतो डायमेन्शनलेस. असतो की नसतो? डायमेन्शनलेस. आणि हा थिटा ॲड केल्यानंतर हा जो पूर्ण बनतो, काय बनला? हा वाला साइन थिटा. हा साइन थिटाही काय असतो? डायमेन्शनलेस. समजलं का? समजलं का? थिटाही डायमेन्शनलेस, साइन थिटाही डायमेन्शनलेस. तसंच कॉस थिटासाठी, तसंच टॅन थिटासाठी. एक. दुसरं, समजा तुम्ही असं लिहिलं असेल, ओके, सेकंड एक्झाम्पल, की काय लिहिता, की तुम्ही लिहिलं असेल एक्स रेस टू दी पॉवर, किंवा ओके एक्स रेस टू दी पॉवर एम. ओके, पॉवर दिला, बरोबर आहे. तर हा पॉवर असतो नंबर, बरोबर आहे. आणि पॉवर नंबर असतो म्हणजे हा पॉवर काय झाला? डायमेन्शनलेस. पॉवर नंबरला पॉवर दिल्यानंतर जे मिळते ते सुद्धा डायमेन्शनलेस. समजलं का तुम्हाला? समजा मी लिहिलं असेल की इथे काहीतरी लिहिलं आणि याचा पॉवर दिला एक्स, तर एक्सही डायमेन्शनलेस आहे आणि पी सुद्धा डायमेन्शनलेस आहे, बरोबर आहे. हे मिळाल्यानंतर जे मिळेल ते सुद्धा डायमेन्शनलेस आहे. ओके. आणि म्हणून कोणताही पॉवर हा नंबर असतो, कोणताही पॉवर हा नंबर असतो, त्यामुळे हे डायमेन्शनलेस मिळते. तुम्ही म्हणाल की यार एरिया एल स्क्वेअर आणि हा टू डायमेन्शनलेस, एल स्क्वेअर तर डायमेन्शनलेस नाही आहे, बरोबर आहे. असं होणार हे काही ठिकाणी, नाही का. तर त्यामुळे नंबरचा पॉवर असेल तर एक्स नंबर असेल असं म्हणू आपण. एक्स कुठला तरी नंबर असेल त्यावेळेस असं होणार. थर्ड, एक काम करू, इथे मी इपिरियन बेस घेऊन टाकतो. ई म्हणजे इपिरियन असते. तर ईचा पॉवर तुम्ही एम घेतला तर एमसुद्धा डायमेन्शनलेस, ईसुद्धा डायमेन्शनलेस. तिसरा आहे तुम्ही लॉग घेता, लॉग, त्याचा बेस 10 असेल किंवा ई असेल. लॉगच्या आतमध्ये जे असते काय घेता? आतमध्ये एक्स, तर हा एक्ससुद्धा काय असेल? डायमेन्शनलेस. आणि पूर्ण लॉग ऑफ एक्ससुद्धा काय असेल? डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस गोष्टी समजल्या पाहिजे तुम्हाला. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, त्याच्या आतमधला थिटा डायमेन्शनलेस, आणि पूर्ण क्वांटिटी ही त्याला डायमेन्शन असणार नाहीत.
मग साईन थिटा असो की कॉस थिटा असो की टॅन थिटा असो की त्यांचा रेसिप्रोकल असो. नंतर ई रेस टू दी पॉवर एम, ई म्हणजे इपिरियन बेस असतो. पुढे येईल तुम्हाला ई रेस पॉवर एम, एम कुठला तरी नंबर असेल, इथे नंबरच असतो. 10 काय असेल डायमेन्शन लेस, आणि त्या ईला तो नंबर दिल्यानंतर पूर्ण जो मिळेल तोही काय असेल डायमेन्शन लेस. नंतर जर तुम्ही एखाद्या संख्येचा लॉग घेतला तर लॉग फक्त नंबरचाच घेत असतात, लॉग फक्त नंबरचा घेतात. मग लॉगच्या आतमध्ये जर एखादा काहीतरी आहे तो नंबर आहे, नंबर कसा असतो डायमेन्शन लेस, आणि त्याचा लॉग घेतल्यानंतर पुन्हा नंबर मिळतो तोही कसा असतो. एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर अनेक प्रॉब्लेम सोडवता येतील. ह्या क्वांटिटीज काय आहेत डायमेन्शन लेस आहेत. ओके, आता बघा एक्झाम्पल घेतलं. समजा मी असं केलं की पी इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू साईन स्क्वेअर थिटा. तो ना म्हटलं एक्स स्क्वेअर काय असेल. बघा साईन स्क्वेअर साईन थिटाला तर डायमेन्शन नाहीत. हो इकडे लक्ष, थिटाला डायमेन्शन आहेत का, साईन थिटाला आहेत का, त्याच्या स्क्वेअरला असतील का, नसतील. मग याला तर डायमेन्शन आहे, ज्याला डायमेन्शन नाही आहे त्याला 1 लिहून टाकायचं. सो पी बरोबर काय मिळेल एक्स स्क्वेअर. सिन्स साईन स्क्वेअर थिटा काय झाला डायमेन्शन लेस आहे ना, म्हणून एक्स स्क्वेअर लिहून टाकायचं, इथं लिहून टाकायचं 1. जे डायमेन्शन लेस आहे त्याच्या जागी 1 लिहायचा. म्हणून तुम्हाला काय मिळेल पी इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग एक्स बरोबर काय असणार अंडरूटमध्ये पी. तुम्हाला म्हटलं एक्सचं युनिट सांगायचं, प्रेशरचं युनिट काय असणार न्यूटन. म्हणून एक्सचं जर युनिट लिहिलं तर न्यूटन कशामध्ये लिहिणार रूटमध्ये, बरोबर आहे. न्यूटन जर रूटमध्ये लिहिलं तर न्यूटनचा पॉवर काय लिहिणार 1/2 एटसेट्रा. समजलं का. किंवा प्रेशरच्या डायमेन्शन त्याचं काय घ्यायचं रूट. अरे समजते का. तुम्हाला काही पण विचारतील कुठल्याही टर्ममध्ये असं काहीतरी असेल काय, सॉरी हां सॉरी इथं काय पाहिजे होतं पास्कल. सो इथे पास्कल रेस टू दी पॉवर 1/2. समजते का. तर अशा तऱ्हेचे क्वेश्चन्स असतील सोडवता येतील. ओके, तर हे आजच्या DPPवर डिपेंड आहे. त्यातले मी 1-2 क्वेश्चन फक्त घेतो. ते DPP तुम्हाला जाता जाता मिळून जाईल. युनिटचा DPP2 कुठे दिसतो. हां इकडे बघा 60 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा. पहिले तर तुम्हाला काय काढावं लागतील इथे डायमेन्शन्स काढायचे आहेत. वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढा. हे तुम्हाला बहुतेक डायमेन्शन आपण काढलेले आहेत, आणि जे नसतील ते तुम्ही काढून पहा. आणि आपण ज्या मेथडनी काढले, इकडे लक्ष द्या, आपण ज्या मेथडनी काढले याच्या शेवटी जे सोल्युशन आहेत ते बुकमधले आहेत, ते आपल्या मेथडचे नाही आहेत. आपण आपल्या मेथडनीच काढायचे है ना. डायमेन्शन आपण आपल्या मेथडनी काढायचे. डायमेन्शन्स काढल्यानंतर सेकंड जो पार्ट आहे दॅट बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. कुठे गेला दिसते का कुठे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी इथे बघा पहिलंच क्वेश्चन आला 43. ऐका तर पहा याच्याकडे. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी. डायमेन्शनल फॉर्म्युला विचारला कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. बघा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. एफ आहे फोर्स, Q1 पहिला चार्ज, Q2 दुसरा चार्ज, आणि तुम्हाला म्हटलं इप्सिलॉन झिरोचे डायमेन्शन काढा. लक्ष द्या, हा इप्सिलॉन झिरो घ्यायचा लेफ्टकडे, फोर्स घ्यायचा खाली. पहिला क्यूला लिहायचा IT, दुसऱ्या क्यूला लिहायचा IT, 4π खाऊन टाकायचा कारण त्याला डायमेन्शन आहे. इप्सिलॉन झिरो लेफ्टकडे, फोर्स त्याच्या खाली, पहिल्या क्यूला IT, दुसऱ्या क्यूला IT, बरोबर आहे. R² तसंच लिहायचं, R डिस्टन्स आहे, फोर्सला लिहायचं MA, नंतर लिहायचे युनिट, आणि युनिटवरून काढायचं डायमेन्शन. सहज डायमेन्शन काढता येईल. समजलं का. ओके, पण हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीमध्ये नव्हतं यायला पाहिजे, तर आलं चुकून, येऊ द्या. इथे बघा हां हे बघा हा क्वेश्चन इकडे बघा काय आहे. एफ बरोबर आताच तुम्हाला सांगितलं. मला सांगा एफ म्हणजे या दोघांची ॲडिशन केली ना, मग लेफ्ट हँड साईडला एफ आहे तर पहिली टर्मसुद्धा एफ असेल आणि दुसरी टर्मसुद्धा एफ असेल. म्हणून एफ बरोबर काय लिहिता येणार BT². ओके नाही, एफ बरोबर काय लिहिता येणार B × T². सो B बरोबर काय लिहिता येणार F/T². एफला काय लिहायचं MA × T². हा झाला B ना. आता लिहायचं युनिट आणि काढायचे डायमेन्शन. भेटले Bचे डायमेन्शन. हो समजलं की नाही. कशावर बेस्ड आहे.
जर या दोन टर्मची ॲडिशन केली लेफ्ट हँड साईडला जर एफ आहे तर प्रत्येक टर्म एफ आहे म्हणून याही टर्मला एफ लिहायचं एफ इक्वल टू बी टी स्क्वेअर त्यावरून बी बरोबर एफ अपॉन टी स्क्वेअर बी बरोबर एफला लिहायचं एम ई अपॉन टी स्क्वेअर एमचं युनिट के जी एचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाईमचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाईमचं युनिट सेकंड स्क्वेअर बस झाले डायमेन्शन मिळतात ना एवढं डायमेन्शन जे अगोदर डायमेन्शनला होते त्यांना माहीत आहे के जी म्हणजे मास एकदा मीटर म्हणजे लेंथ एकदा सेकंड स्क्वेअर सेकंडचा पॉवर 4 खाली 4 वेळा वर लिहिला तर -4 मिळाले डायमेन्शन. तसंच एचे डायमेन्शन विचारले तर काय करणार लेफ्ट हँड साईडला फोर्स आहे तर ए टी स्क्वेअर ए टेरिश पॉवर -1 सुद्धा काय फोर्स सो एफ इक्वल टू ए इंटू टेरिश पॉवर -1 सो ए इक्वल टू एफ अपॉन टेरिश पॉवर -1 सो ए इक्वल टू एफ इंटू टीचा पॉवर 1 एफला काय लिहायचं एम ए टी मॅट है ना मॅट मिळाला की मिळाले डायमेन्शन. आता काय करायचं हा झाला ए आता हे नका करू गडबड नका करू मासचं युनिट के जी ॲक्सलेरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाईमचं सेकंड स्क्वेअर कॅन्सल युनिट मिळालं की मिळालं डायमेन्शन. पुस्तकातली मेथड पहा डोक्याच्या वरून जाणार वरतं ब्रॅकेट खाली ब्रॅकेट इकडे ब्रॅकेट तिकडे ब्रॅकेट ब्रॅकेटच्या आतमध्ये पॉवर आपण ते काहीच नाही करायचं सरळ आपल्या मेथडने करायचं समजलं का. अरे जमतील काय वापरलं आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी डोकं वापरलं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. इथे बघा आता 45 बस एक अभ्यास करताना काय करावं लागत असते माहिती आहे का मनाला कमांड द्यायची बोर झाले की नाही आता एक प्लीज स्वतःला म्हणायचं आणखी एक हां तसं केल्याशिवाय नाही हो तुम्ही करणार नाही ना पुढच्या वर्षी पाहायचा काय होणार. कुठेही अकोट असो अकोला असो नांदेड असो कोटा असो बरोबर आहे जे सुरुवातीला करत नाहीत त्यानंतर सगळं सोडून देतात आणि ते म्हणतात नाही नाही पप्पा मम्मी मला ऑनलाईन करायचं आहे. ऑनलाईनमध्ये काही त्यांची काय ऑफलाईनमध्ये डाळ नाही शिजली ऑनलाईनमध्ये काय शिजणार मग असं टेन्शन येते सुरुवातीपासून न करणाऱ्यांना म्हणून जरा नीट लक्ष द्या. ओके हसायला की हरकत नाही हसलं पाहिजे. तर इन द रिलेशन काय म्हटलं एक्स इक्वल टू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस के एक्स इकडे बघा लेफ्ट हँड साईडला एक्स म्हणजे अंतर एक्स म्हणजे अंतर आहे तर इथे काहीतरी नंबर असेल है ना इथे नंबर असेल तो नंबर ए असतो बरोबर आहे. आता मला सांगा कॉसच्या आतमध्ये काही असेल ते काय झालं डायमेन्शनलेस डायमेन्शन नाही यालाही काय असणार कॉस थिटालाही डायमेन्शन नाही समजलं का. मग जे डायमेन्शनलेस असते त्याला 1 लिहितात. तुम्हाला इथे काय विचारलं एक रिलेशन दिलं आहे डायमेन्शन्स ऑफ ओमेगा विचारलं डायमेन्शन्स ऑफ ओमेगा. ऐका मी काय सांगतो कॉसच्या आतमधली पूर्ण टर्म डायमेन्शनलेस पूर्ण टर्म डायमेन्शनलेस तर पहिली टर्म डायमेन्शनलेस दुसरी टर्म डायमेन्शनलेस जे डायमेन्शनलेस त्याला लिहायचं 1. मग तुम्हाला ओमेगा विचारलं ओमेगा बरोबर काय झालं 1/t भेटलं यार डायमेन्शन खाली टाईम आला ना वरती लिहिताना टीचा पॉवर -1 युनिटी लिहायची गरज नाही हो की नाही. सॉल्व झालं माहिती नाही पडलं काहींना वाटून सॉल्व झालंच नाही. अरे कॉस पूर्ण कॉसच्या आतमधलं टर्म काय असते डायमेन्शनलेस ना मग कॉसच्या आतमधली टर्म डायमेन्शनलेस पण क्लॉजच्या आतमध्ये 2 टर्मची ॲडिशन केली आहे मग पहिली टर्म डायमेन्शनलेस आणि दुसरी टर्म जे डायमेन्शनलेस आहे त्याला काय लिहायचं 1 सो ओमेगा टी इक्वल टू 1 तर ओमेगा इक्वल टू 1/t टी म्हणजे टाईम आहे याचं युनिट लिहिलं तर याचं युनिट काय मिळेल 1/सेकंड 1/सेकंड ना म्हणजे सेकंड खाली एक सेकंदच राहिला ना आता किलोग्रॅम आहे ना आता मीटर आहे सेकंड म्हणजे काय टाईम खाली वर लिहिलं तर -1 मग फक्त वरतं लिहून हे बघा सी झालं. तसंच तुम्हाला विचारले डायमेन्शन्स ऑफ के बघा मग के एक्स बरोबर काय झाला परत डायमेन्शन मग के बरोबर काय लिहिता येईल 1/x एक्स म्हणजे अंतर एक्स म्हणजे अंतरचं युनिट काय असणार मीटर मग याचं युनिट लिहिताना 1/मीटर मीटर म्हणजे लेंथ एलचा पॉवर किती मिळाले डायमेन्शन समजलं का. आता काहींच्या मनात येईल सर लक्ष द्या इकडे सर ही पूर्ण टर्म तर डायमेन्शनलेस आहे ना लेफ्ट हँड साईडला तर एक्स आहे मग ही पूर्ण डायमेन्शनलेस तर एक्सही डायमेन्शनलेस नो इथे 1 आहे 1 जो लिहायची गरज नसते हा 1 मग हा 1 काय असेल एक्स जर मीटर आहे तर 1 सुद्धा मीटरच असेल पुढे शिकायला मिळेल तो 1 ॲम्प्लिट्यूड असतो काय असतो कोणती टर्म अशी ऑसिलेट होते ना पेंडुलम जो आहे तो ऑसिलेट होतो बरोबर आहे. इथून जेवढा इकडे गेला दॅट इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड जेवढा इकडे गेला दॅट इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड तो ॲम्प्लिट्यूड असतो त्या कॉसच्या साईनच्या समोरची टर्म आणि ज्या वेळेस ती टर्म 1 असते त्या वेळेस फार कन्फ्युजन क्रिएट करते कारण की 1 आपल्याला दिसतच नाही असतो पण दिसत नाही पण नसतो पण असतो दिसत नाही पण असतो समजलं का. मग साईन कॉसच्या समोर नेहमी
नसलं काही तर 1, असेल तर असेल. समजा इथं असतं 5, मग तुम्हाला म्हटलं 5चं युनिट काय, जे एक्सचं युनिट तेच 5चं युनिट, कारण की पुढे तर डायमेन्शनलेस आहे. समजते का? असं डोकं बरोबर चालवा आणि पहिला DPP जाताना घेऊन जा आणि सोडून पहा. अर्धेही क्वेश्चन जमले तरी भरपूर आहेत, बरोबर आहे. आणि जमलेही नाही, समजा काही थोडेही जमले तरी चालेल, फक्त तुम्ही ट्राय करा मनापासून. ठीक आहे, सर्व जमतील आपण घेतल्यानंतर. रेकॉर्डिंग बंद करा कोणीतरी. हां, हो जा. रेकॉर्डिंग जान्हवी करा बरं बंद. जाताना DPP घेऊन जा.